महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। हर्सुल ते नासलोंडी रस्ता जीवघेणा बारीपाडा टप्पा पूर्णपणे खड्ड्यात सुस्त, प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष, तरुण युवकांनी स्वकष्टाने केली रस्त्याची दुरुस्ती। हर्सुल ते नासलोंडी रस्ता पूर्ण खड्ड्याची चाळण झाली असून बारीपाडा टप्पा हा पूर्णपणे जीवघेणा बनला आहे, तरी प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे। या ठिकाणी काही अनुचित प्रकार न घडावा यासाठी या ठिकाणाचे जागृत तरुण मच्छिंद्र महाकाळसह अमोल धोंडगे, मोनल मिश्रा, आत्माराम बोरसे, राहुल धोंडगे व इतर सहकाऱ्यांनी स्वतः मेहनत घेत खड्डे बुजवून लोकांची जनसेवा घडवून आणली। या ठिकाणी प्रशासनाने काही अनुचित प्रकार घडण्याच्या आधी हा रस्ता दुरुस्त करावा अथवा सदर गावकरी बोंडारमाळ बारीपाडा यांच्याकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा कडाक्याचा इशारा समस्त नागरिकांनी दिला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी आनंद मगर, त्र्यंबकेश्वर। मी बोंडारमाळ गावातील सर्व ग्रामस्थ आणि तरुण मित्र मंडळ जमलेले आहोत। तर आम्ही प्रशासनाला एक विनंती करू इच्छितो की हर्सुल ते बोंडारमाळ यामध्ये जो पट्टा आहे सर्वसाधारण, त्यामध्ये गाड्यांची रोज होणारी नुकसान आणि पेशंट वगैरे अपघात होण्याची शक्यता आहे आणि या दुरुस्तीत रस्त्याच्या परिस्थितीमध्ये काही बदल होणार आहे का हे आम्ही सरकारला आणि प्रशासनाला जाब विचारतो। यामध्ये सामान्य माणसाचे कंबरडे रोजच मोडले जात आहे आणि यामध्ये आम्हाला जायला खूपच त्रास होतो आणि याची दखल वारंवार आम्ही व्हिडिओ बनवून टाकले असता सुद्धा त्याची नोंद घ्यायला कोणी जिम्मेदार नाही। अखेर आम्ही कितपत लढायचे की हा रस्ता कधीपर्यंत होणार आहे। जवळजवळ 10 वर्ष झाले तरी या रस्त्याचं काही कार्य सुरू झालेलं नाही। हे निर्माण कार्य कधी सुरू होणार आहे हे सर्व गावातील तरुण आणि ग्रामस्थ मिळून आम्ही एक निवेदन करतो आणि हे जर तयार न झाल्यास आम्ही आंदोलन करण्याचा साफ जाहीर इशारा आम्ही करत आहे। तरी आमची दखल घ्यावी याची सरकारला आणि प्रशासनाला मी विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, तर हे आहे हर्सुल ग्रामपंचायत आणि हे काम होतं हर्सुलच्या ग्रामपंचायतीचं, पण आता ते त्यांना करता येत नाही म्हणून आम्ही करतोय आणि लोक येता हसता जाता विचारत पण नाही, लोकांना पण काळजी नाही या रस्त्याबद्दल। पण आम्ही केलेलं आहे, तिथपर्यंत केलेलं आहे। साधारणपणे खडी आणि मातीचं मिश्रण करून आम्ही रस्ता बुजवण्याचा प्रयत्न केलेले आहे। आमच्याकडून जेवढं झालं तेवढं आम्ही केलेलं आहे। बघा तिकडं पण आपले लहान लहानले पोरं काम करतायत, त्यांना लाजा नाही वाटत आणि मोठ्या माणसांना लाजा वाटतात आणि लोक येता जाता आणि विचार पण नाही का कशासाठी करताय। लोक फक्त विचारतात किती रुपये दिले तुम्हाला काम करायला। आम्ही फुकट काम करतो, समाजसेवा म्हणून काम करतो। आम्हाला पैसा 1 रुपया आम्ही कोणाचा घेतला नाही आणि खाल्लेला पण नाही आणि हा रस्ता लवकरात लवकर व्हावा। खोसकर साहेबांना विनंती आहे त्यांनी इकडे लक्ष द्यावे आणि ग्रामपंचायतनी सुद्धा दखल घेतली पाहिजे, जेणेकरून आपला रस्ता पावसाळ्याच्या आत, आता पावसाळा तर 2-3 दिवसात चालू होणार आहे, तर पावसाळ्याच्या आत रस्ता दुरुस्ती होण्याबाबत ही विनंती करतो। धन्यवाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।